आम्ही सारे खवय्यामध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. कल्चर करीच्या निमित्तानं आपण आलो आहोत वसईमध्ये. कोळी संस्कृतीचं आपल्याला अगदी लहानपणापासून आकर्षण असतं. आपल्यापैकी प्रत्येकानं शाळेमध्ये एकदा तरी कोळी डान्स हा केलेलाच असतो. पण यांच्या घरी जेवतात काय, यांचा व्यवसाय चालतो कसा, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच नसतात. या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण जातोय एका खास मैत्रिणीकडे. ती कोण आहे ते बघूया. ही कोळी खाद्य संस्कृती शिकून घ्यायला आपण आलो आहोत आशा मस्तानी यांच्या घरी. नमस्कार आशा. नमस्कार. कार्यक्रमात स्वागत. आणि परफेक्ट तयार झाला आहात तुम्ही. ही ती कोळी पद्धतीची हो साडी ना. किती वार असते ही साडी? ही 12 वार. 12 वार. पण मग अशी मिळते 12 वार? नाही. आपण 5 वार साडी नाही मिळत. नाही, त्या आपल्या 2 साड्या आता गोल साड्या असतात ना, त्या 2 साड्या जॉईन करून मग हे नेसतात. आणि हे जबरदस्त आहे. हे तुमचं टिपिकल कोळी मंगळसूत्र ना? काय म्हणतात त्याला? हे मंगळसूत्रच. मंगळसूत्राचा पॅटर्न. मंगळसूत्राचा पॅटर्न असंच असतं. असंच असतं. हे कोळ्यांचं खास. ओके. मला वाटतं समुद्राचा संपूर्ण जो काय म्हणतात तिकडनं आलेला जो पैसा सगळं सोन्यामध्ये, खिशातला पैसा. नाही, पण तुमच्यामुळे आमचे सगळे म्हणजे म्हणतो ना जिभेची मुक्तता मिळते जिभेला आणि आत्मे शांत होतात सगळ्यांच्या घरामध्ये. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही स्वतःच्या जीवावर उदार होऊन तुम्ही हा व्यवसाय खरं तर चालू ठेवला आहात. त्यामुळे खरं तर आम्ही सगळे तुमचे आभारी आहोत. कारण आजकालच्या या ट्रॉलर्सच्या आणि या सगळ्या मशीन्सच्या त्यामुळे खूप कमी झालंय. पण तुमच्या बोटी वगैरे आहेत? नाही, आमच्या नाहीत, पण माझ्या माहेरचा आहे. बोटी आहेत? हो, 5 आहेत. काकांच्या माझ्या 3 आहेत आणि वडिलांच्या 2 आहेत. तर 3 नॉनव्हेज पदार्थ आहेत. हो, 3 ना? 3 झाले. व्हेज काय शिकायचं यांच्याकडे येऊन माशाचंच शिकायला पाहिजे. तर 3ही माशाचेच पदार्थ आहेत ना? हो, 3ही माशांचे. बरं, मग पहिलं एक कालवण तर आम्हाला शिकायलाच पाहिजे. कालवण. हा, ते पावसाळ्यात अगदी छान. मस्त. पाऊस पडतो बाहेर आणि गरम गरम उधाण आलेला समुद्र, गरम कालवण, भाकरीच्या बरोबर किंवा भाताबरोबर, गरम गरम भाताबरोबर. कोलम तांदूळ पण स्पेशल असतो. हा, कोलमचाच बारीक तांदूळ. कोलम बारीक. क्या बात आहे. तर हे सगळं जय्यत करायचंय. तर पहिला पदार्थ आपण तुम्ही जे पाठवलं त्याच्यात एक सुकं पण होतं ना? हो, ठेचा. सुक्या बोंबल्याचा ठेचा. सुक्या बोंबल्याचा ठेचा. ओके, मग त्याच्यापासून सुरू करूया आणि साहित्य लिहून घ्या. ठेचलेले बोंबील, ठेचलेलं लसूण, मिरच्या, तेल, हळद आणि मीठ. साहित्य तुम्ही लिहून घेतलं. आपण काय काय घेतलं आणि आता झटपट असा हा ठेचा आम्ही करतोय सुक्या बोंबल्याचा ना. तेल तापत ठेवले, त्याच्यात लसूण घालूया. ठेचलेला लसूण. हे आपण ठेचल्यात ना बोंबील, ते आम्ही चुलीवर भाजतो. आमच्या भाकऱ्या करतात ना मोठ्या, त्या चुलीवर आम्ही भाजतो. अच्छा. मके कसे भाजतात मके? अच्छा, तसं डायरेक्ट. पण मग हे ह्याच्यात काटे आहेत ना? काटे नाही? काटा काढलाय त्याच्यातला. काटा असतो मध्ये, काटा असतो. हा, तो काढायचा. आम्ही काढला. पण मग तो भाजल्यानंतर काढायचा का आधी? भाजल्यानंतर बोंबील ते भाजले असं आपल्याला समजलं की मग थंड पाण्यात ते धुवून, कारण राख लागलेली असते ना, म्हणून मग तेव्हा धुवून घ्यायचे. धुवून घेतले का थोडेसे मग नरम पडतात. मग मधून काटा काढून घ्यायचा. लसूण टाकून झाल्यानंतर जसं लसूण घातलं तसं मिरची पेस्ट. तशीच ठेचलेली मिरची पेस्ट आहे. आता आपण सुके बोंबील टाकूया. पण आता मला सांगा वहिनी, जसं हे केलंय बोंबीलचं करतोय आपण ठेचा, अजून कुठच्या माशांचा करतात? सहसा आम्ही बोंबलाच करतो, सुक्या बोंबलाच. आणि बांगड्याचं किंवा जवळ्याचं वगैरे नाही करत? जवळ्याचं आम्ही जवळा असाच, पण ते भाजायचं वगैरे नाही. डायरेक्ट धुवून डायरेक्ट तळायचं. डायरेक्ट टाकायचं. अच्छा, भाजायचं. आता थोडी हळद. बोंबल्याला काही फार उग्र वास नसतो नाही का बाकीच्या माशांसारखा? नाही, साधारण सुकलेले असतात ना ते. हे थोडं मीठ जपून घालायचं बोंबील, कारण ऑलरेडी बोंबील खारट असतात. हे पटकन होणार आहे ना. तर आता रेडी झालेला आहे ठेचा. तर रेडी झाला ना? रेडी झाला. तर तुम्ही पटकन साहित्य आणि कृती घ्या. सुक्या बोंबलाचा ठेचा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ठेचलेले सुके बोंबील,
ठेचलेला लसूण, ठेचलेली हिरवी मिरची, तेल, हळद आणि मीठ. कृती: बोंबील भाजून थंड पाण्यातनं काढावेत. काटा काढून ते ठेचून घ्यावेत. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये ठेचलेला लसूण, ठेचलेली हिरवी मिरची, भाजून ठेचलेले बोंबील, हळद आणि मीठ घालून परतून ठेचा तयार करावा. ठेचा तयार झालेला आहे बोंबलाचा. आणि आता एक ब्रेक घेऊन आपण पुढे काय शिकतोय? बोंबलाची कढी. ओके, तर ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर यांच्या रोजच्या आहारामध्ये कुठल्या प्रकारचे बोंबलाचं कालवण असतं ते बघूया. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आणि पावसाळ्यात जेव्हा बोटी नेता येत नाहीत त्या उसळलेल्या समुद्रामध्ये, तर तेव्हा ती जी जिभेची चव असते ना, तर त्याचे चोचले कसे पुरवायचे, तिला कसं शांत करायचं, ते आपण आता शिकणार आहोत. बोंबलाचं कालवण. तर त्याचं साहित्य लिहून घ्या. बोंबील, कांदा, वांग, बटाटा, मसाला, चिंच, तेल आणि मीठ. साहित्य आपण बघितलं. आणि बोंबील आता जे घेतलेत, बरं एक मिनिट, मला ना तुम्ही तुमच्या भाषेत शिकवा. तर ते तुम्ही मला कोळी भाषेत सांगा. मला वाटत नाही ती काय फार कठीण आहे असं. तर हे आता कसे घेतलेत आपण? हे डायरेक्ट आहेत ना का काटा काढलाय ह्याचा? पण नाही ना, हे डायरेक्ट. याचा काटा नाही काढला. याचा काटा नाही काढला. फार कठीण नाही आहे. हेल फक्त वेगळा आहे. हेल वेगळा आहे आणि मध्ये मध्ये शब्द थोडे. ओके, आवडेल आम्हाला. ओके, तेल तापत ठेवलंय. तेल बऱ्यापैकी घेतलंय आपण. तेल घातलंय. मग कांदा टाकायचा. बरं, मला सांगा वहिनी, वसईमध्ये जेव्हा मासे आपण घ्यायला जातो, तर मासे बऱ्यापैकी म्हणजे तुम्हाला तर ह्या समुद्रामुळे काही थोडे स्वस्त मिळतात का आमच्या इतकेच महाग आहे तिथे पण? तुमच्या इतकेच. खरं सांगा. सगळ्या कोळ्यांची बाजू नका घेऊ. किती महाग आहे तो मासे. आता प्रमाण कमी झाले समुद्रामध्ये माशांचं प्रमाण खूप कमी झाले. तर कांदा अजून बराच वेळ लागेल नाही लहान व्हायला. मग आपण वेळ फुकट नको घालूया. वहिनींच्या बद्दल अहोंनी काही खास गोष्टी सांगितल्या, त्या काय आहेत ते बघूया. स्वयंपाकाच्या बाबतीमध्ये म्हणजे त्याच घरी स्वयंपाक बनवतात. ॲक्च्युली याच्या अगोदर लग्नाअगोदर माझी बहीण स्वयंपाक बनवायची, पण बहिणीचं लग्न आणि माझं लग्न एकाच वेळेस. मग बहीण गेल्यानंतर मग स्वयंपाक करणं तिच्यावरच झालं. तसं मी आधी ऐकलं होतं की ही जे माहेरी असल्यापासूनच सुंदर स्वयंपाक बनवते म्हणून. त्यामुळे पण तरीसुद्धा फरक जाणवला की म्हणजे बहिणी जे स्वयंपाक बनवायची ती चव आणि ही बनवायची थोडासा फरक त्याच्यामध्ये होता. आता बोंबील हे ह्याच्यात कडकडवायचे. म्हणजे काय करायचं? म्हणजे शिजवायचे. आता मसाला 21 गरम मसाले वापरून केलेला मसाला. हा तिखट असेल ना? नाही, तिखट नाही. मग त्यांना तिखट नाहीच लागणार तो. कदाचित तसं पण आम्हाला लहानपणापासून सवय झाल्यामुळे हा आपण थोडासा परतून घ्यायचा. पण ओले बोंबील जेव्हा आपण तळतो तर तेव्हा काय तुम्ही अशी काही पद्धत पर्टिक्युलरली वापरता का की ज्याच्यामुळे ते अख्खेच्या अख्खे चांगले राहतील? ते रव्यात किंवा मग आपलं तांदळाचं पीठ असतं ना, त्याच्यात चांगले घोळवायचे, त्याच्यात लोळवून मग ते तळायचे, मग नाही मोडत. आणि तुम्ही पाट्याखाली झाकून पाणी पण काढता त्याचं का नाही? काही लोक काढतात, आम्ही आमच्यात नाही काढत. डायरेक्ट करता? नाही काढत. नाही, कारण काही घरांमध्ये बोंबील जेव्हा आपण जिवंत बोंबील घेतो तेव्हा ते पाट्याखाली ठेवून त्याचं पाणी निथळून घेऊन मग ते मसाला लावून लावतो. पण मग हे सोपं आहे की तुमचं जास्ती? हो ना. आता आपल्याला हे कधी घालायचे? चिंच? बटाटा शिजल्यानंतर चिंच घालूया. बटाटा शिजल्यानंतर? ओके, पण बाकी झालेली आहे? बाकी झाली. मग आता झाकण ठेवून ठेवायला. ओके, मग झाकण ठेवून आम्ही हे शिजवून घेतो आणि नंतर फक्त आम्ही थोडीशी त्याच्यामध्ये चिंच घालणार आहोत, कारण चिंच घातल्यानंतर साहजिकच पाणी कठीण होतं आणि वांग बटाटा शिजायला वेळ लागेल. तर बाकी सगळं झालेलं आहे, रेडी झालेलं आहे. चिंचेचं थोडंसं आंबटपणा त्याला आला की पदार्थ रेडी. तर आता ही एरवी जेव्हा ताजे मासे मिळत नाहीत तेव्हा होणारं हे कालवण कसं काय केलं त्याचं साहित्यकृती घ्या. सुक्या बोंबलाचं कालवण बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सुके बोंबील, बारीक चिरलेला कांदा, वांग्याचे तुकडे, बटाट्याचे तुकडे, गरम मसाला, चिंच, मीठ आणि तेल. कृती: कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, बोंबील आणि गरम मसाला घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये वांग्याचे तुकडे, बटाट्याचे तुकडे, पाणी,
चिंच आणि मीठ घालून शिजवून कालवण सर्व्ह करावं. गरमागरम कालवण आलेलं आहे आणि ह्याच्यासोबत अशी ती मोठी तांदळाची भाकरी असते. येस. तर हा मेनू असणार आहे आणि आता ब्रेक घेऊया. तुमच्या तोंडाला जबरदस्त पाणी सुटलंय मला माहिती आहे, पण नक्की करा. आता सुके बोंबील सगळीकडे मिळतात आपल्याला. फिश मार्केटमध्ये गेलो तर एक कॉर्नर सुक्या माशांचा असतोच. तिकडे तुम्हाला जवलं, बांगडे, बोंबील हे सगळं मिळतं ना. मिळतं. आणि थोडीशी घासाघीस करा त्यांच्याबरोबर, जरा त्यांचाही टाइमपास होतो, आपलाही होतो. तर हे झालं. ह्याच्यानंतर तिसरं काय शिकवतोय? भरलेलं पापलेट. भरलेले पापलेट. ओके. आमच्या बजेटमध्ये येईल असं पापलेट आहे ना? आहे ना. नक्कीच आहे. ब्रेक नंतर तुमचं स्वागत. आणि आता हा आपल्या बजेटमधला पापलेट आलेला आहे आणि त्याचं पण भरलं पापलेट करतोय. पण मला सांगा वहिनी की आता हे जे पापलेट आलेलं आहे या साईजचं, तर हे साधारणतः काय भावात आहे तुम्हाला? हे आम्हाला पडतं 100-125 मध्ये एक ना. 100-125 रुपये. मग आम्हाला 400-500 रुपये जोडी मिळतंय. काय हो, वाट लागते सगळ्या महिन्याच्या खर्चाची. हे आम्हाला तुम्ही 150 तरी द्या ना एक. देऊ ना. आता घेणार तर आता देणार. आता देणार ना? ओके. चला, वसईमध्ये एक कसं पाटला मी घेणार आहे फिशचा, कारण आताच फक्त आजच. आजच. नाहीतर नंतर दिले तर मारतील ना तुम्हाला तुमचे सगळे. मारतील नाही का? हे सगळे गुपितं सांगणार नाहीयेत आपल्याला अजिबात. म्हणजे तुम्ही समुद्रावर इथे आलात तर तुम्हाला ते थोडंसं बजेट करून देतील. तर तो पेट्रोलचा जो आपला खर्च आहे त्याच्यात आपण 4-5 जोडी तरी मासे घेऊ शकतो. ओके. बरं, मला सांगा ना साहित्य. पापलेट, नारळ, मीठ, चिंच, मिरच्या, हळद, लसूण आणि मीठ यांची पेस्ट, तेल आणि कोथिंबीर. साहित्य आपण बघितलं. आणि आता आपण हे वाटण आधी करतो सारणासाठी. अच्छा. पण मग आपण ते हळद आणि घेतलं होतं ते कधी वापरणार? ते नंतर पापलेटच्या वरून लावण्यासाठी तो मसाला. हा. आणि हे आतमध्ये भरण्यासाठी सारण. हो. ओके. बरं, काय प्रमाण आहे ते पण सांग. हे नारळ पूर्णच घेऊया. किसलेलं नसलं ना तरी चालतं. तुकडे तुकडे जरी असले ना तरी चालतात, कारण मिक्सर मध्येच टाकायला लागतं. बरोबर. कोथिंबीर. त्यानंतर कोथिंबीर, मिरच्या आता आपल्याला तिखट किती पाहिजे त्याच्यानुसार. म्हणजे आगरी किंवा कोळी समाज करत असेल, मराठा समाज करत असेल तर झणझणीत, आणि आपल्या सगळे मुंबईचे साधे लोक करत असतील सतत थोडी आंबटपणा येण्यासाठी, तर त्यांनी कमी तिखट घ्या. आणि त्यानंतर चवीनुसार मीठ. ओके. हे आता पेस्ट करूया. हे आपण पेस्ट करूया मिक्सर. मग आपण आलं लसूण नाही घेत का? आलं लसूण. तर आता हे वाटण करून घेतो आणि त्याच्यानंतर पुढची तयारी. ओके. मिक्सर मधनं काढू. आपण जे ग्रीन वाटण करून घेतलं मिक्सर मधनं ते आलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय काय म्हणालात तुम्ही? लसूण, हळद आणि मीठ. आणि आता हा कसं भरण्याच्या मध्ये वेगळ्या पद्धतीने कापायला लागतं ना? कापायला लागतं. कारण ते चटणी पापलेट आम्ही असं बरोबर हे असं एका साईडनी अख्खं ना कापून मधलं सगळं आतडं वगैरे काढून धुवून घ्यायचं. तर आता कसं भरणार आहे? आता हे पोटात आपण व्यवस्थित पोट भरून भरायचं. म्हणजे तो सगळीकडे लागेल आणि खाताना मसाल्याबरोबर खाता येईल. हे मग अशा पद्धतीने व्यवस्थित भरून घेऊया तो मसाला कच्चा असा पापलेट मध्ये. पण मग आता ह्याला अजून चिरा वगैरे द्यायला लागत नाहीत का? या बाजूने, उलट्या बाजूनी ना? या बाजूने, कारण हे पातळ असतं ना इथे जाड. काट्याच्या उलट्या बाजूने चिरा द्यायचा. आपण चिरा देऊ. म्हणजे तो जो मसाला आपण लावणार तो त्याच्यात अडकून राहील चांगला. आणि अडकून पण, आणि चिरा दिल्यानंतर काय होतं? शिस्त पण. शिस्त. तुम्ही तुमच्या कोळणीकडनं असं करून घेऊ शकता किंवा मग चांगली धारदार सुरी त्याला पाहिजे हाफ कट येण्यासाठी. आम्ही ना जास्त करून हे विळी असते आमची, आम्ही त्याला काती म्हणतो. काती किंवा कोयती म्हणतो. त्याच्याने आम्ही ते बरोबर सुरीने आम्हाला जास्त नाही येणारच नाही. त्याला तो कर्व आहे ना तो कोयतीला परफेक्ट.
त्याच्यामुळे ते असं कचाकच कापून मिळतं आपल्याला. तर आता हे लावायचं ना, हळद, आलं, लसूण, आलं नाही सॉरी, हळद, लसूण आणि मीठ. आता हातानेच लावायला लागेल हे. व्हेरी गुड. ही पण आपण दोन्ही बाजूनी लावून घेऊया. हे दोन्ही बाजूने हे आपण जे कापल्यात ना त्याच्यात व्यवस्थित. आणि आता रव्यामध्ये घोळवून तळायचं ना. तुम्ही रव्यामध्ये नाही तळलं आणि नुसतं तसंच तळलं ना तर नो प्रॉब्लेम. पण मग आम्ही मोस्टली तसंच तळतो. डायरेक्ट? हो डायरेक्ट. म्हणजे तांदूळाच्या पिठात वगैरे असं नाही. हे डायरेक्टच तळतो. ओ, फक्त आम्ही बोंबील असतात ना, ओले बोंबील, तेच फक्त रव्यात किंवा तांदळाच्या पिठात तळतो. बाकी सगळे मासे तुम्ही डायरेक्ट तळतो. क्या बात आहे. ओके, तर मग आता तळायची तयारी करूया. पापलेटला जो आपण मसाला लावला तर तो रेडी आहे आता तळणीसाठी. आणि तेल घेतलेलं आहे आपण बऱ्यापैकी. तेल झालेलं आहे. आपण कुठल्याही पिठात तो घोळवत नाही आहोत, डायरेक्ट. आणि पण तो असाच द्यायचा शेपटी आणि डोळ्यासकट. हो, सर्व करताना तेव्हा तो छान दिसतो. आता तो व्यवस्थित शिजून घ्यायचा पाहिजे दोन्ही बाजूंनी ना, उलटून. ओके, तर तसा करून घेतो. आणि हा चुरचुरीत हे पापलेट, भरलं पापलेट आम्ही कसं काय केलं तुम्हाला आम्ही शिकवलंय व्यवस्थित. तर त्याच्यासाठी जे साहित्य लागेल ते साहित्य आणि कृती लिहिली. भरलं पापलेट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पापलेट, ओलं खोबरं, मीठ, चिंच, हिरव्या मिरच्या, हळद, लसूण आणि मिठाची पेस्ट, तेल आणि कोथिंबीर. कृती: एका बाउलमध्ये ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, चिंच आणि मीठ घेऊन हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. पापलेटला मधून चीर देऊन ते स्वच्छ करून घ्यावेत आणि त्यामध्ये हिरवं वाटण भरावं. बाहेरून चिरा देऊन पापलेटला मीठ, लसूण आणि हळदीची पेस्ट लावून घ्यावी. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये पापलेट दोन्ही बाजूनी खरपूस भाजून सर्व्ह करावं.